one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मित्राचं लग्न आहे माझ्या. काय गर्दी हो तुम्हाला सांगतो. म्हणजे 500 जणांची कॅपॅसिटी हॉलची 1,500 लोकांना बोलवले हो. तर माझा मित्र आहे, त्याला मला भेटायचं होतं. अहो 2 तास मी त्याला शोधतोय, इतकी गर्दी आहे, मला सापडतच नव्हता हो तो. शेवटी त्यांनी मला लोकेशन पाठवलं मोबाईलवर. तेव्हा ते फॉलो करत करत मी गेलो. तेव्हा मला तो सापडला, म्हणजे भेटला मला तो. भेटलो वगैरे, त्याला फोटो बिटो काढले आईबाबांबरोबर त्याच्या. आणि जेवणाला गेलो. जेवणाला अरे बाप रे, केवढी लाईन सही तुला सांगतो. 2 जण उभी होती, त्यांच्या पायाच्या खाली जाऊन एवढं घेऊन आलो आहे. एकदाच सगळं घेऊन आलो आहे. आता पुन्हा लफडं नको. आता निवांतपणे गॅलरीत आलो आहे. हॉलमध्ये सगळ्यांना काय करायचं ते करू दे. इथे मस्तपैकी आरामात मी जेवतो. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी इथे तुमच्या बरोबर गॅलरीत उभं राहून जेवले, तर तुम्हाला काही अडचण नाही ना? नाही नाही, अडचण कसली, या ना, काहीच प्रॉब्लेम नाही. ह्या काय हल्ली या प्लेटा जड बाई. 1 मिनिट जरा धरता का? मी धरू आहे. हा जरा ऐक बाई. काय ग, मुंग्या आल्या ग. मुंग्या आल्या. एवढं मोठं वारुळ म्हटल्यावर मुंगा काय सोडताय चान्स? म्हाताऱ्या माणसावर विनोद करू नये रे, शाप लागेल. पुढच्या जन्मी पण स्किटच करशील मेल. पुढच्या जन्मात स्किट नको माझा प्लीज. हे झालं असेल तर मुंग्या गेल्या का हो तुमच्या? हो. हे धरत आहे, मला पण जेवायचं होतं. अरे कसं होतं माहितीये का, ते हातात धरायला ना जरा त्रास होतो. म्हातारा माणूस, हात थरथरतात रे माझे. या वयात असं व्हायचंच नाही का. ते काय होतं माहितीये का, सगळं जेवण असं ना ताटात मिक्स होऊन जातं. हे कालवायची काही मज्जाच येत नाही. बरोबर. एक काम करू का राजा, तुझ्या हातात ताट राहू दे, मी पटकन 2 मिनिटात जेवून घेते, चालेल तुला? अच्छा, 2 ताट आहेत माझ्या हातात. हा, ते या हातात ठेवणं, ते त्या हातात राहू दे, चालेल तुला? हा ठीक, पटकन जेवा. फक्त मला पण भूक लागली, कारण म्हणजे आई ग, किती किती रे गुणी. पण सॉरी हा, माझा त्रास होत असेल. नाही, तुला. खरंच नाही त्रास, खरंच नाही. नाही खरंच माझा त्रास होतच असेल, तुला नाही, दिसतच. खरंच त्रास नाही, मी सांगतो ना तुम्हाला. नाही पण त्रास होत असेल नाही का, असं 2 हातात धरायचं. नाही, खरंच त्रास नाही. त्रास अरे, झाला नाही असेल. सांगितलं, त्रास नाही सांगितलं ना तुम्हाला मी त्रास नाही तुम्हाला मी सांगतोय. मी मराठीतूनच सांगतोय ना तुम्हाला. बरं चिडू नको. 4 वेळा विचारताय, त्याचा मला त्रास. बरं त्रास बाबा होतोय. चिडू नको. थोडक्यात काय, तुला माझा त्रास होत नाही. नाही, तुमचा त्रास खरंच होत नाही. आता हे पटकन सुरू. किती रे गुणी बाळेस. हो, गुणी अगदी चांगल्या स्वभावाचा आहे. Thank you. हो हो, पण टॅलेंटचं काय? काय म्हणाला? आता काय म्हणालात तुम्ही? नाही. काय म्हणालात? नाही, मी असं म्हणलं, इथे कसं काय असं लग्नाला? नाही, तर नायगारा धबधबा बघायला आलोय तिकडे. काय हा प्रश्न आहे तुमचा आजी? मला सांगा. हातात ताट आहे ना जेवणाचं, मग इथेच येणार ना लग्नाला? नाही, कसं होतं, फुकटे चढले या चेहऱ्यापट्टीचे असतात ना लग्नात, म्हणून वाटलं. ओळख ना पडत फुकटे का म्हणताय तुम्ही मला? मुलगा आहे ना ज्याचं लग्न आता होतंय, तो माझा मित्र आहे, कळलं का? मला ओळखलं नाही का तुम्ही? समीर चौगुले. समीर चौगुले. समीर चौगुले. समीर चौगुले. ते मी टीव्हीवर असतो. टीव्हीवर मला बघितलं असेल. हा टीव्हीवर असतो. टीव्हीवर असतोस का तू? ए टीव्हीवर बरी अशी मान करत. अहो तो कुत्रा असतो असा. तो नाही तू? मी महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये काम करतो. समीर चौगुले माझं नाव. अगं बाई, तो समीर चौगुले का? तो ओळखलं बाई ग. ए फार चांगलं असतं बरं का तुमचे ते हास्याची जत्रा. बघते मी दुपारी जेवता तुझे ते पाचकळी विरोध बघत 5 मिनिटात जेवण जातो माझं. तेव्हा मी स्वतःला सांगते, बघ म्हातारे किती नशीबवान आहेस तू. बसल्या जागी 2 घास जेवण मिळतं. नाहीतर यांना बघ 2 घासासाठी किती हातपाय मारावे लागतात. जी तुम्ही माझा अपमान करताय, तुमच्या लक्षात येतं? नाही, 1 मिनिट, मी तुम्हाला मदत करतोय ना यार. कौतुक करते
बेटा मला तू हे- गैरसमज करून घेऊ नको बाबा. गैरसमज म्हणजे समोर ताट आहे, मला जेवता येत नाहीये. जेवशील रे. हे बरोबर नाही तुमचं, मी कळलं का पटकन जेवून घेते. मला माहितीये तुला त्रास होत असेल बाई. माझं काय मेलं पत्त्याचं जेवण बघ की मुठभर भात घेतलाय, वरण भात पटापट गुट्टू गुट्टू खाऊन टाकते. याच्यात फार वेळ जातो. पटकन तुम्ही घ्या. घेते. ए ऐक काय ग बाई, कसं दिसतं ते? कुत्रा आहेस का तू? असं नका बोलू यार. सेलिब्रिटी आहेस ना तू. धीर धर जरा, धीर धर. हा? काय नाव म्हणाल तुझं? समीर चौगुले. बरं का तिमीर? तिमीर नाही हो, समीर नाव आहे. मग तिमीर काय? तिमीर म्हणजे अंधार होतो, समीर म्हणजे वारा. सॉरी, बरोबर. तिमीर म्हणजे अंधार नाही का? सॉरी चुकलं बरं का. सुमार कशी डेली पडेल तुमची? घरून ठरवून आलात का मला हे करायचं ते? नाही. यार तुम्ही आजी जेवा ना यार, असं पण काय ना. करते बाबा, जेवते. मला ना खूप भूक लागली हो. हो गुडगुट्या भात आपला पटकन खायचा. काय ग बाई, किती वेळ लागणार? 7ला निघालो घरून हो मी. प्लीज लवकर करा ना. काय ग बाई, मीठच नाही यात. जरा मीठ देतो का? तू कसं देणार? ऑक्टोपस नाही का हा? तू? एक मिनिट, कुठे गेलं मीठ? ह्याच्या बघा ना 2 वाटा. हा हे बघ. कसं ते हात नका लावू हो, मिठाला असू लाग. दे, मीठ. बरं नाही दिसत हे हो, वाईट दिसत हे. काय रे, लिंबू कोण तुझा बाप आणणार का? नीट बोला, तुम्ही बाप कोणाचा काढताय? हे बघ, मला उलटा बोलायचं नाही. वरण भातावर लिंबू नको का? हे बघ, सुभेदारांकडे हे असली थेर चालायची नाही, सांगून ठेवते. हे सगळे लाड ना तुझ्या माहेरी करायचे, सासरी चालणार नाही अजिबात, सांगून ठेवते मी तुला. अरे मी काय सून आहे का तुमची? कुठला सासर आलाय? मला का बोलताय हे सगळं तुम्ही? आवाज खाली कर, लिंबू दे. आता काय हनवटीने देऊ का? असं घ्या ना, दोन्ही हातात. हे काम धड होणार नाही तुझ्याच्यानं, सगळं मला करावं लागतं या घरात. ऐक, अरे बी डोळ्यात घातली. आता बीला काही शाळेत घालणार का? जन्म दाखला देऊ? अरे काय पुंपून काढूया. एक मिनिट, जरा डोळा उघड, डोळा उघड. अगं हे काय? हे तुझ्या डोळ्यात आधीपासून सीताफळाची बी आहे मोठी. बुबुळ आहे ते, बुबुळ. सीताफळाची बी काय? गंमत केली रे. तुमच्या डोळ्यात पण आहे? ये इकडे, फुकू आपण फुकूया. अरे यार तुम्ही मला ये रे, चिडू नको. हे बघ, शिट्टी कसली वाजवताय? शिट्टी कसली वाजवताय? अरे ते म्हातारपणात शिट्टी वाजते रे. एक मिनिट, ये इकडे बघू. हो, काय चाललंय तुमचं हे? एवढ्या जोरात मारतात का फुंकर? डोळे मागे गेले माझे, मागचं दिसतंय आता मला. लोकांना कळणार नाही मी येतोय का जातोय ते. अतिशयोक्तीच्या विनोदावर जगतोय मेला. हो जगतो रे. तुम्ही ना खूप करायला लागला तर तो पटपट जेव्हा आता सांगून ठेवतोय. चिडू नको रे बाबा, चिडू नको. शूटिंग वाले नाही रे तुम्ही. तुम्हाला ऍसिडिटीचा खूप त्रास होत असेल. नका ना नव्याने गप्पा मारू आता. नाही, एखाद्या दिवशी पटकन जेवा ना ते. कसं या काळात ना तुमच्या या वेळा फार जपायला हव्यात बरं. असतात, तुम्ही हो, बोलत बरोबर आहे, बरोबर आहे. कसं अरे मग तू पापड आणि भजी कसली खातो? एक ते जाऊ दे ना, पापड खाऊ राहू. नकोस. पापड पचायला 8 तास लागतात मेले, आणि भजी पचायला 24 तास लागतात. नाही पण मी तसं नाही. अरे यार असं करू नका ना यार. चालणार नाही, कळलं ना? उद्या ऍसिडिटीचा अटॅक करून मेलच तर काय सांगू मी जगाला. महाराष्ट्र फालतूगिरीला मुकेल मेल्या. काय बोलताय तुम्ही यार? नाही, मला चालणार नाही. आणि हे काय श्रीखंड घेतलंस तू? अरे, श्रीखंड. अरे, राहू दे रे, श्रीखंड. घेतलं. अरे, तुम्ही श्रीखंड खायचा नाही याची बात. अरे पण का खायचं ना? मला आवडतं यार श्रीखंड, केशर श्रीखंड. श्रीखंड विनोदाला चांगलं नसतं. कुठलं लॉजिक आहे हे म्हातारे? विनोदाला चांगलं नसतं. मेंदू जड होतो, सुचत नाही मग काही. मागच्या सोफ्यावर जाऊन बसशील मेल्या. बसन मी जाऊन यार श्रीखंड द्या यार मला. नाही खाऊ नाही रे. श्रीखंड द्या यार. थांब अरे रे. यार मला अरे काही यार चवच नाही मेली. थांब जरा एक कोशिंबीर बघू. अरे जरा. यार अरे हे काय करता यार तुम्ही? हे भाजी पण घ्यायला चांगली ऐका ना आहे. हो, ऐका ना हो. हा. काय जळले पदार्थ एकाला तरी चव आहे का? काय धड चवीचं बनवलंयस तू? बाहेरच्या लोकांनी काय पाठवलं की नाही शिकून पिकून? का तशीच दिली औदस आमच्या गळ्यात बांधून? अरे मला काय बोलताय असं यार? मी सून आहे का तुमचे? काय जेवायला जेवते तू उगाच माझ्या अंगावर ओरडू नको. बघा कसा ओरडतो माझ्या अंगावर. बघा कसं ओरडतो. पत्त्याचं म्हणून पत्त्यात कडीपत्ता ठेवलेला नाही माझ्या. चौगले नमस्कार. हा, नमस्कार नमस्कार, नमस्कार. नमस्कार. ओळखलं का?
हा ओळखलं मी नवरा मुलाचा बाप. अरे हो सचिन त्यांचा फोटो काढायला आलेला. आपण आता हा? फोटो काढला मला ओळखलं ना तुम्हाला येस हे काय 2-2 ताट? नाही नाही हे आजींचं एक ताट आहे ते मी जस्ट हेल्प नाही बाई माझं कधीच जेवण झालं अरे माझं नाही 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 मी हे आजी खोटं बोलतात जस्ट हे फन फन एलिमेंट मी आपली गार वारं खायला आले हो. नाही नाही गारेवाऱ्या खाली इकडे कुठे नाही नाही हे 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 खूप वाईट आहे चौगले. म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी आहात, तुम्हाला हे शोभत नाही यार. अरे नाही तसं नाही मला तसं खरंच म्हणायचं नाही ठीक आहे आता घेतला तर खा. अरे नाही, माझं पण नाही हे असं करू नका. महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. नाही, चौगले आजीची मी आजींची आहे हे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं चौगले सावते. झाडा कोणाला बोलला? नाही झाडा कोणाला बोलला? मी नाही बोललो जाड्या झाडा कोणाला बोलला? ही म्हातारी बोलली जाड्या मी कशाला जाड्या बोलेन लाज वाटतं म्हातारी आळ टाकतोस. हे तिचे धंदे नाही ते तुझे आहेत. तिकडे कॉमेडी करतोस ना त्या हास्य महाराष्ट्र कॉमेडी मध्ये. महाराष्ट्राची हास्य माझ्या दुकान को काढूस. माझ्या दुकानाकडून तुझे खिळे काढीन कळलं का? निघ! टकल्या तुला एवढं बोललं म्हणून मी त्याला "ए, जाड्या!" असं म्हणाले रे. वाईट वाटलं मला. हे ताट तुझं आहे असं का नाही सांगितलंस मी घाबरले रे. मी खूप घाबरले. मी म्हटलं एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला मी असं ताट दिलं तर ते ओरडतील ना मला म्हणून मी घाबरले. तू चिडू नको. तुझा आता हो हो तुझा तू चिडू नको. तुझा ए बाबा तू शांत हो हा. ए राजा जा तुझ्या जा शांतपणे जेवून घे. शांत हो मी जाते. हो मी जाते. जेवून घे बरं. घेतोय तो म्हणजे मला पण बस आहे काय मस्त पर्सनॅलिटी आहे वार मस्त आहे वार कुठला शुक्रवार मी फक्त पंच मारला मी पण तेच केलं. हेड. हे असं होतं यार गेले 6 दिवस मी आज जेलमध्ये आहे इकडे ऐकतच नाही तो डायरेक्ट अघोरी मारता तो हे सगळं माझ्या बायकोमुळे झालंय ही माझी बायको आहे ना बायको तिच्यामुळे मी आज जेलमध्ये आहे. आम्ही मॉलमध्ये गेलो होतो प्रसाद तुला सांगतो आम्ही मॉलमध्ये गेलो होतो शॉपिंग वगैरे झालं तिने माझ्या हातात सगळ्या शॉपिंग बॅग्स दिल्या आणि म्हणाले मी वॉशरूमला जाऊन येते. ती वॉशरूमला गेली आली मस्ती बघ किती तिच्यात येताना ते टॉयलेटमध्ये बाहेर चित्र असतं ना बाईचं मिशा काढला तिला आणि आली. मी पुन्हा गेलो मी काय बघितलं नाही मिशा बघितला जेंट्स मला वाटलं मी आत गेलो. आज 3 बायकांनी विनयभंगाची केस माझ्यावर टाकली पोलीस कंप्लेंट केली मी आज 6 दिवस झाले इथे आहे तिच्या मस्तीमुळे मी आज इथे आहे. कैसा है काय चौगले? हाँ हा? मैंने कुछ नहीं किया मैंने कुछ नहीं किया. आ. कसं वाटतं जेलमध्ये? मस्त आहे एकदम टायर झालंय थकलोय मी एकदम. आता ह्याच्यावर पण स्किट करायला बायको आले तुमची भेटायला फक्त 12 मिनिटं आहेत. हा म्हणजे बायकोला भेटायचं फक्त 12 मिनिटं ऑल ओव्हर स्किट करण्यासाठी 12 मिनिटं आहेत. ओ मिसेस चौगले या आत्या चला. ओ माय माय कुठे किटी पार्टीला का हं? नवरा कुठे आहे तुझा जेलमध्ये आहे ना असं येतात नटून तटून असं येतात
झालं समाधान? तुम्हाला ना माझ्या सौंदर्याची कदरच नाहीये खरंच. माझं तेजच असं आहे की ते पसरत. आय एम लाईक परफ्यूम यु नो. अत्तरासारखी मी आली की लगेच पसरते. तू फक्त पसरतेस, तुला माहितीये का? तुम्ही लग्नात जोधपुरी घातला होता, आठवतंय तुम्हाला? हो आठवतंय. पण तरी सुद्धा वरातीमध्ये बत्तीचा दिवा घेऊन उभे असतात ना, ते हँडसम दिसत होते तुमच्या पुढे. सॉरी टू से. ऐक जरा, ऐक. 12 मिनिटच आहेत ना, जरा प्रेमाने बोल ना माझ्याशी. 5 मिनिटं नुसतं पाण उतारच करतेस माझं मग तू. तुम्ही तरी का आल्या असं बोलत माझ्याशी सांगा पण. इकडे बघ, इकडे बस, बस आधी. मला सांग, चांगला वकील बघितलास का तू? हा, मला इथून बाहेर पडायचंय ग. चांगला वकील बघ ना. तुझा तो सोलापुरीचा वकील मामा नको ग. असं काय करता? पहिल्या दिवशी तुमच्या हजेरीच्या वेळेस तोच धावत आला सोलापूरहून, माहितीये का? अगं त्याला पहिल्याच दिवशी जज साहेबांनी फायर केला ग, हाकलवला त्याला. वकील आहे ना तो, काळा कोट घातला पाहिजे त्यांनी, रंगीत कपडे घालून आला तो. कसं चालेल? अहो त्याचा वाढदिवस अरे होता. शाळा आहे काही? वाढदिवस आहे म्हणून रंगीत कपडे घालून चॉकलेट वाटायला शाळा आहे काही? नवीन वकील बघ ग. मला तुम्ही चांगला नका वकील हो पाहिजे. असे पॅनिक होऊ. हे बघा, मी ना सगळ्या परिस्थितीचा ना नीट विचार केलाय आणि विचारांती मी असं ठरवलंय की आपण वकील करायचा नाही. म्हणजे तुमच्या वतीने जो युक्तिवाद करायचा ना, तो मी करणार. तू कोर्टात युक्तिवाद करणार आहे? हो. अगं बुद्धिबळ खेळताना पहिली बॅटिंग माझी असं म्हणतेस तू? तू कोर्टात युक्तिवाद करणार आहे? तरी सुद्धा मीच युक्तिवाद करणार, माझं ठरलंय. अहो, काय गरज आहे? मी अवेलेबल असताना का द्यायचे वकिलाला पैसे? 25,000 रुपये मागतो तो. अगं मग ते- आणि खरं तर बोलू नये पण आज बोलते. 700 रुपये पर डे तुमचा, 10% TDS जातो, 630 रुपये जेमतेम हातात पडतात. त्यातून महिन्याचे 4च दिवस तुम्ही शूटिंग करता. दुनियेला मास दाखवायचा म्हणून बुडाखाली गाडी ठेवून घेतलीये. कसं काय करणार आहे वकिलाचा पैसा खर्च? सांगा बरं, कुठून आणू मी पैसे? म्हणून विचार केला आणि निर्णय घेतला की वकिली आपण करायची. म्हणून वकिलीचा अभ्यास पण सुरू केलाय मी. म्हणजे तू लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलीस? 10वीचे 2 विषय राहिलेत, लक्षात आहे ना तुझ्या? हिम्मत कशी होती तुझी लॉ करायची? एवढी काही मी मूर्ख नाही हा, वकिलीसाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन वगैरे घ्यायला. मग वकील कशी होणार आहेस? सेल्फ स्टडी. म्हणजे मेरी जंग 5 वेळा बघितलाय सिनेमा. मेरी जंग बघून तू? अगं बाई उशीर झाला मला. काय? दुसरा पिक्चर बघायचा आहे, कानून द बार्बेरियन. कुठला? कानून द बार्बेरियन. अगं तो कॅनन द बार्बेरियन आहे, कानून नाहीये ग. तू नवीन वकील बघ ग, पाया पडतो तुझ्या. नाही नवीन त्याची वकील- गरज नाहीये. तुम्हाला कसं लक्षात नाहीये? माझा ऑलरेडी अभ्यास झालाय. काय अभ्यास केलायस तू? हो. काय? सांगते. ये 2.5 किलो का हाथ किसी के पड़ता है ना, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, मिलती है तो तारीख, इंसाफ नहीं मिलता बिलोड, मिलती है बस तारीख. ए ओक चड्डा समझा इसे, समझा. ऐसे खिलौने बाजार में बहुत बिकते हैं. इन खिलौनों को खेलने के लिए जो जिगर चाहिए ना, वो दुनिया की किसी भी बाजार में नहीं मिलता. मर्द लेकर पैदा होता है. कन्फर्म आहेस तू? मर्द आहेस? कन्फर्म आहेस? ते कोर्टात अखिल भारतीय मिमिक्रीची स्पर्धा आहे. हा, कठीण आहे का तुझ्या? कठीण आहे, सगळंच अहो, कठीण आहे. नाही नाही सगळं सोपं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. माझं ऐका. आता पुढची हिअरिंग आहे ना, त्याला बघा कसं मी अक्कल लावते, बघा तुम्ही. नको, पहिल्या 2 हिअरिंगला काय अक्कल लावलीस ते बघितलं मी. तुझ्यामुळे त्यांनी कोर्टाची बेअदबी केली म्हणून 15 दिवसांची कोठडी वाढवली माझी त्यांनी. मला ना हे अजिबात आवडलं नाही. 13 ग्रुपची ऍडमिन आहे मी व्हॉट्सअपवर. प्लीज. कोण आहेस? कोण तू? पंतप्रधान आहेस? राष्ट्रपती आहेस या देशाची? हा, चरबी तर आहेच अंगात, माज कुठून आणतेस? हा?
कोर्टातल्या जजवर रुसतेस तू हो अगं काय तुझं अगं तुझ्यामुळे मला जामीन मिळाला नाहीये मी इकडे आज तुझ्यामुळे भावाने कळताय का तुला तुझ्यामुळे इकडे आहे मी निघतो मोठी चानी निघ निघते निघते मी एवढी काही चिडायची गरज नाही निघते आणि एक सल्ला ऐका माझा कळलं नाही ना का? घरात बसताना ठिय्या मांडून तसं इथे बसून राहू नका जरा हातपाय हलवत जा आयुष्यभर पुरेल हातपाय हलवणं कळलं ए का शानपणा मला नको शिकू काय मेहनत करतो माझी इकडे मला माहिती आहे कळलं ना भांडी घासतो रोजची मी इकडे कळलं ना रोज भांडी घासतो आणि छोटी छोटी नाही विशाखा सुभेदार साईजची घासतो मी हा तेवढं भरून येतात तुला माहितीये का एवढा झाला दुपारी गोधडा शिवायला घेतो तेव्हा जाऊन संध्याकाळी 40 रुपये मजुरी मिळते नुसता बसलेला ना इकडे मी गेल्या काही दिवसात 200 रुपये कमवलेत मी 200 रुपये मला शिकवते ही बाई एक मिनिट तुम्हाला इथे येऊन 6 दिवस झाले हो 40 रुपये मजुरी हा. साई चोको 24 240 रुपये मिळायला पाहिजेत हा. 200 कसे 40 रुपये कुठे 40 रुपये कुठे माझ्याकडे हिशोब अरे हे, हा? हे हिशोब मित्रांवर उधळलेत ना तुम्ही इथे कोण आहे मित्र? उधळलेत ना मित्र लाज वाटते का काट कसरू करून मी संसाराचा गाडा ओढते आणि हा माणूस इथे पैसे उडवतो अरे लाज कुठे वाटते? जाऊन मला जेलमध्ये एक येणार मी? मिनिट. याच्या पुढे सगळी मजुरी ना माझ्या हातात पडली पाहिजे अरे पण मी इथे नाही तर कुठं- तुमचं जेवण बंद सांगू ठेवतो अरे कुठं बापाने दिलं जेवण इकडे मला जेल मधलं रोज जेवतो मी ए, ते निघ, चल तू निघ. निघ रा, निघ. एवढा अपमान ना माझा कधीच नव्हता झाला माझा डायलॉग तू नको म्हणू ठीक आहे जाते मी तुझ्या आयुष्यातून पण निघून जाते विशू विशू थांब विशू सॉरी माठ विशू विशू यार माझं खूप प्रेम आहे का तुझ्यावर तुझं नाही आहे का माझ्यावर का चिडतेस माझ्यावर मी टेन्शन मध्ये गे इकडे तुझं नाही आहे का प्रेम माझ्यावर सांग बघू मला खूप आहे रे खूप प्रेम आहे तुझ्यावर सॉरी तुझ्यावर बोल अगं नाही तू बोल तुझ्यावर बोल तू बोल टकल्या बोल मला चालेल टकल्या बोल बोल ना तू टकले माझं खूप प्रेम आहे तुझ्या माझंही खूप प्रेम आहे मला खूप आठवण येते रे तुझी मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय खरंच मी चिडले वगैरे ना, तर तू माझा रुसवा काढतोस ना ते मी खूप मिस करते अरे माझं मनोरंजन करण्यासाठी तू हे माझ्यासाठी सनई वाजवशील ती मी वाजवायचो ती वाजव ना सनई वाजव ना. आई ग तुला खरंच बरं वाटलं सुंदर कान तृप्त झाले रे माझे समीर आणि ते काकांचं भांडण काकांचं भांडण तुझी आई करायची ग तुला आठवतंय आपल्या लग्नाच्या वेळेला मेहंदी होती हो. मेहंदीच्या रात्री संगीत होतं तुझी आई तुझे बाबा तुझ्या बहिणी सगळ्या स्टेजवर आल्या आणि काकांचं भांडण केलं असं कधी भांडण असतं का ग कुठलं मनोरंजन आहे हे काय आहे याचंही भान नाही की हाताला मेहंदी लावले दुसऱ्या वर्षी सगळ्यांच्या काखाला आल काकांचं भांडण नको ग सुंदर खरंच बरं वाटलं आणि व्हायब्रेटरचा आवाज मोबाईल फोनच्या व्हायब्रेटरचा आवाज
अरे चा एक मिनिट जेलमध्ये मोबाईल कोणी आणलाय जेलमध्ये मोबाईल कोणी आणलाय यांनी आणलं कोणी आणलाय यांनी आणलं. नाही तर मी याने इथे ते गळ्यात लपवलंय असं नाही, फाडून. नाही, नाही, माझा बायको आहे हा. नाही, 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 माझी बायको आहे हा. नाही, 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 मोबाईल घरात नाही, नाही.